सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशन परिसरातल्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा चित्रित झालेला आहे। सीसीटीव्ही मध्ये आरोपी पुलाचा जिना उतरतानाची दृश्य आहेत। हल्लेखोर हा नालासोपारा वसईच्या दिशेने पळाल्याचेही संशय आहे। सध्या सैफ अली खानच्या मारेकऱ्याच्या बाबतीमध्ये एक अतिशय मोठा असा हा अपडेट आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सूरज, जी नवीन माहिती मिळतेय त्याबद्दल आणखी तपशीलवार सांगा। पूर्वी नक्कीच या संपूर्ण प्रकरणात आपण पाहतोय तर आता जवळपास 12 तासाहून अधिकचा वेळ झालेला आहे आणि त्यानंतर ही आरोपीला पकडण्यात पोलिसांना कुठेतरी अपयश येताना पाहायला मिळते। जवळपास 20हून अधिक पथकं नेमून सुद्धा आरोपीचं आयडेंटिफाय होत नाहीये, त्याची ओळख ही अद्याप पटत नाहीये। सीसीटीव्ही समोर आला आहे, त्याच्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे। हा आरोपी आणखी कुठून गेलाय त्या मार्गावरचे सीसीटीव्ही तपासत असताना वांद्रे येथील रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणच्या एका ब्रिजच्या सीसीटीव्हीमध्ये तो अंधुकसा कैद झालेला आहे। मात्र त्यामध्ये त्याचा चेहरा हा अस्पष्ट आहे आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सीसीटीव्हीमध्ये तो दिसत नाही आहे। त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की एक सराईत जी गँग आहे, जी घरफोड्या आणि अशा गुन्ह्यांमध्ये सराईत असते, ती नालासोपारा वसई विरार या साईडला असते। त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं त्या ठिकाणी देखील तैनात करण्यात आलेली आहेत, म्हणजे त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेलेली आहेत। त्याचबरोबर रिक्षा चालक यांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते, कारण रात्रीच्या रिक्षा असतात त्यांच्याकडे देखील चौकशी केली जात आहे की फोटो दाखवून की या अशा पद्धतीच्या आरोपीला आपण या ठिकाणी कुठे पाहिलेत का किंवा जाताना पाहिलेत का म्हणून। त्यामुळे सर्व स्तरावरनं पोलीस या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळते। आज तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण हा एक गंभीर गुन्हा आहे आणि या गंभीर गुन्ह्यामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यावरती अनेक जी कलमं आहे ती देखील महत्त्वाची लावल्याचं पाहायला मिळते। कालपासून आपण पाहतोय की सगळ्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी जबाब नोंदवला जात आहे आणि दुसरीकडे सैफ अली खान याचा देखील स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून घेतला जात आहे, कारण काल त्याच्यावर आपण पाहिलं तर लीलावतीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आणि त्यामुळे सध्या अनेकांची चौकशी होती आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता विरारकडे किंवा वसईच्या दिशेने हल्लेखोर पळाल्याचा संशयही आहे। तुम्ही आमच्या सोबतच थांबा, आपण पुढचा एक अपडेट घेऊया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।